लोकसभेचा निकाल अवघ्या 10 दिवसांवर येऊन ठेपलाय आणि महाराष्ट्रामध्ये लोकसभेसाठी सरासरी 55% मतदान झालंय। मात्र राज्यातील 10 मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघांमध्ये 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेमध्ये मतदान घटलंय, तर 19 मंत्र्यांच्या मतदारसंघांमधील मतदानाचा टक्का वाढलेला आहे। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 5 टप्प्यात लोकसभेचं मतदान पार पडलं। राज्यात सरासरी 55% मतदान झालंय। राज्यातील 29 मंत्र्यांपैकी 10 मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत मतदान घटलंय, तर 19 मंत्र्यांच्या मतदारसंघामधील मतदानाचा टक्का मात्र वाढलाय। ज्यांच्या विधानसभा मतदारसंघात कमी मतदान झालं त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या मतदारसंघांचा समावेश आहे। कोणत्या मंत्र्यांच्या मतदारसंघात टक्का घटला ते बघूया। देवेंद्र फडणवीस दक्षिण पश्चिम मतदारसंघ 0.85% मतदान घसरले। अजित पवार बारामती 0.66%। दिलीप वळसे पाटील आंबेगाव 7.18%, सर्वाधिक घट इथं दिसून येते। राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी 3.03%, मंगल प्रभात लोढा मलबार हिल 4.33%, उदय सामंत रत्नागिरी 2.24%, अतुल सावे संभाजीनगर पूर्व 1.69%। मी काही ज्योतिष नाही बाळा, ह्याच्या ऐका ना बाबा, 4 तारखेला मतपेट्या काही मशीन एकदा टोटल मारल्यावर आपल्याला कळेल। ज्या मंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात मतदान वाढलं त्यात रवींद्र चव्हाण हे टॉपवर आहेत। तिथे सर्वात जास्त म्हणजे 9.56% मतदान वाढलंय। अब्दुल सत्तार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, छगन भुजबळ, डॉक्टर विजयकुमार गावित हे टॉप 5 मध्ये आहेत। धनंजय मुंडे यांनी त्यांच्या भगिनी पंकजा यांच्यासाठी मेहनत घेतली। त्यांच्या परळी विधानसभा मतदारसंघात 4.28% इतकं मतदान वाढलेलं आहे, तर भुजबळांच्या येवल्यातही 4.4% मतटक्का वाढला। हा मतदारसंघ दिंडोरी लोकसभेत येतो। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोपरी 5 पाखाडी 5.11% मतदान वाढलंय। रवींद्र चव्हाण डोंबिवली 9.56%, अब्दुल सत्तार सिल्लोड 5.79%, छगन भुजबळ येवला 4.4%, विजयकुमार गावित नंदुरबार 4.31%, धनंजय मुंडे परळी 4.28%, सुधीर मुनगंटीवार बल्लारपूर 4.26%, गुलाबराव पाटील जळगाव ग्रामीण 2.24%, चंद्रकांत पाटील कोथरूड 2.18%, संजय राठोड दिग्रस 2.01%, संजय बनसोड उदगीर 2%। आता लोकांच्या याच्याबद्दलची निराशाच असू शकते। आखरी मला असं वाटते का मतदान घटण्याचे वेगवेगळे कारणे असू शकते, त्यातलं एक कारण निराशाचं असू शकतं। फुटाफुटीमुळे यंदा राज्यात राजकीय पक्षांची सरमिसळ झाली। ठाकरेंची शिवसेना महाविकास आघाडीत तर शिंदेंची शिवसेना महायुतीत आहे। अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत आहे, तर शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीत आहे। अशा परिस्थितीत आमदार मंत्र्यांच्या मतदारसंघात मतदान फार महत्त्वाचं ठरणार आहे। कुणाच्या मतदारसंघात कुणाला किती लीड मिळणार यावर विधानसभेला तिकीट दिलं जाण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।